पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया 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 हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. आज तुम्हा प्रत्येकाचा चेहरा जरा फुलल्यासारखा दिसताय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण काही असेल हालेलुया. कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये पवित्र आत्मा आलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र आत्मा प्रत्येक साक्रमंतातून आपल्या हृदयामध्ये येत आहे. पवित्र आत्मा आवाज वर करते आईला पाहिजे असं काही नाही. हालेलुया. पेंटेकोस्टच्या दिवशी तुफानाप्रमाणे वर आले. हालेलुया. दर दिवशी पवित्र आत्मा देव आपल्या बरोबर आहे. दर दिवशी पवित्र आत्मा आपल्याशी बोलत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दर दिवशी आपल्या सोबत असलेले पवित्र आत्मा आहे. त्या पवित्र आत्म्याला साक्रमंत जेव्हा कधी आपण स्वीकार करतो, एक संस्कार. हालेलुया. जेव्हा एखादे संस्कार आपण स्वीकार करतो, परत एकदा आपण त्या पवित्र आत्म्याने भरतो. हालेलुया. 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 कोणत्याही साक्रमंत स्वीकार करायच्या अगोदर शुद्धीकरण गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 कुंसार होण्यासाठी आपण जातो तेव्हा पहिले आपण काय करतो? आपण पश्चाताप करतो. प्रेज द लॉर्ड. पश्चाताप करून आत्मा शुद्ध करून आपण पुढे जातो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लग्न संस्कार जे कोणी स्वीकार करायला जात आहे, लग्न संस्कार स्वीकार करायच्या अगोदर चांगल्या रीतीने पाप कबूल करून हृदय स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मला आठवत आहे एक लग्न संस्कार विधीबद्दल. एका लग्न संस्कार विधीमध्ये भाग घेतलेल्या सगळ्या लोकांना भरपूर आशीर्वाद मिळाला. भाग घेतलेल्या सगळ्यांना भरपूर आशीर्वाद. हालेलुया. दुर्दैवाने त्या लग्न संस्कारामध्ये भाग घेतलेल्या नवऱ्याला काही आशीर्वाद भेटला नाही. हालेलुया. कारण काही आहे, हा माणूस हेतू पुरस्कार होणाऱ्या बायकोला फसवण्याच्या तयारीमध्ये कुंसाल सुद्धा न करता लग्न संस्काराला जाऊन उभे राहिलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुर्दैवाने ते लग्न टिकलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 प्रार्थना, त्या प्रार्थनामध्ये भाग घेतलेल्या सगळ्या लोकांना आशीर्वाद. एखाद्या वेळी सिस्टर लोकांनी तुम्हाला त्या कार्यक्रमामध्ये झालेल्या जे आशीर्वाद आहे त्याच्याबद्दल एक साक्ष पण एखाद्या वेळी दिलं असेल. हालेलुया. त्या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेले थोडेच लोक होते. हालेलुया. तरी देवाने संदेश दिला, या कार्यक्रमामध्ये भाग घेणाऱ्या तिघांना परमेश्वर बाळाचा देणगी देत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कार्यक्रम संपले, वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदर ते तिघेही
मुलांना जन्म दिले. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. तिघांना मिळून 5 मुलं झाली. Hallelujah. कारण त्यातील दोघांना परमेश्वराने जुळून मुलं दिली. Praise the Lord. Hallelujah. 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 Praise the Lord. प्रत्येक संस्काराच्या द्वारे आपल्या सर्वांना पवित्रात्म्याचा प्रेम भेटत आहे. पवित्र आत्मा आपल्या हृदयामध्ये येऊन भरत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 येशू जिथे पोहोचत आहे, येशू जिथे कुठेही पोहोचत आहे, येशूच्या मनामध्ये ही इच्छा आहे सगळ्यांना पापांची क्षमा देऊन एक मोठा आशीर्वाद द्या. जिथे कुठे येशू जात आहे, येशू हे आशीर्वाद देत आहे. पहिली मुद्दा. हालेलुया. येशूकडे येणाऱ्या सगळ्या लोकांना या मोठा आशीर्वाद मिळावं हे देवाची अपेक्षा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मार्क शुभवर्तमानामध्ये पहिल्या अध्यायामध्ये 15व्या वचनामध्ये आपण या सुंदर पवित्र आत्म्याचा आमंत्रण पाहतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मार्क शुभवर्तमान पहिले अध्याय 15 वचन. हालेलुया. प्रभू येशूचा कार्य चालू होत आहे. तिथे सुरुवातीलाच येशूने बोललेले वाक्य आहे. आपण सुस्त्रांच्या मागे उजवा हात वर करून या वचन बोलूया. काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. हालेलुया. हात खाली करा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काळाची पूर्णता झाली आहे. हालेलुया. या वाक्याचा अर्थ असे आहे, आता कोणीही थोडी दिवस थांबतो म्हणून बोलायची गरज नाही. काळाची पूर्णता झाली आहे. अजून कोणी वाट पाहायची गरज नाही. हालेलुया. जगाच्या सुरुवातीपासून माणसाने आदामाने देवाला धोका दिले, हव्वानी देवाला धोका दिले, त्या काळापासून हालेलुया तारणाऱ्याच्या आगमनाचे सगळे लोक वाट पाहत होते. हालेलुया. हालेलुया. वाट पाहण्याचे काळ आता संपले. हालेलुया. 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 आता कोणी वाट पाहत बसू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचे राज्य जवळ आलं आहे. देवाचे राज्य जवळ आलं आहे असे बोलत कोण पुढे जात आहे? प्रभू येशू पुढे जात आहे आणि सांगत आहे देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला काहीतरी समजलं? म्हणजे हे देवाचं राज्य म्हणजे काही आहे? देवाचं राज्य जवळ आलं आहे असे सांगून प्रभू येशू पुढे जात आहे. म्हणजे देवाचं राज्य म्हणजे काही आहे? बोला. हालेलुया. हालेलुया. देवाचं राज्य म्हणजे स्वतः येशू आहे. येशू जवळ आलेला आहे. येशू पोहोचलेला आहे. हालेलुया. 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 हे आमंत्रण रोज आपल्या जीवनामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. देवाचं राज्य जवळ आलेला आहे.
Praise the Lord. Hallelujah. तुम्ही अनेक ठिकाणी पाहिलेलं असेल दाराजवळ ठोकणारा येशू. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. परमेश्वर ठोकत आहे. प्रत्येक दाराजवळ ठोकत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. काही लोकांच्या दाराजवळ देवाला जास्त दिवस ठोकत राहायचं पाणी येत नाही. हालेलुया. देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. हालेलुया. देवाचं राज्य जवळ आलं म्हणजे येशू जवळ आलेला आहे. हालेलुया. येशू पुढे काय करताय? प्रत्येकाच्या हृदयाजवळ ठोकत आहे. हालेलुया. हालेलुया. देवाच्या वचनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेलं आहे. जर कोणतरी दार उघडलं तर आम्ही त्यांच्यामध्ये जाऊ आणि त्यांच्या बरोबर जेवू. Praise the Lord. Hallelujah. 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 जर कोणतरी वेलकम म्हणून येशूला सांगितलं तर येशू तू चालेला आहे, मी तुला ओळखलो. हालेलुया. असे जर कोणतरी एका क्षणामध्ये बोललं तर हालेलुया. देवाच्या कृपेने त्या व्यक्ती स्वर्गाच्या राज्याचं जीवन चालू करणार. पश्चाताप करणाऱ्या व्यक्तीला देवाच्या राज्यामध्ये प्रवेश आहे. हालेलुया. हालेलुया. मी दापाडा सिल्वासा पेरिसमधून म्हणजे चिस्दा पेरिसमधून मी आलेले आहे. माझे नाव सुनंदा गवळी आहे आणि मी नर्स होती, पण आता मी रिटायरमेंट घेतलेलं आहे. 7 वर्ष माझं बाकी होतं, पण मी रिटायरमेंट घेतलेलं आहे. आणि फादर आले होते आमचे तिकडे पेरिसमध्ये दपाडा, तिथे रिट्रीकला, आणि 3 दिवस रिट्रीक होती फेब्रुवारी महिन्यात. तर मी पण रिट्रीकला गेलेली आणि तिथे 3 दिवस मी रिट्रीक केली. फादरांचा आशीर्वाद घेतलं आणि अमला आईचं कॅलेंडर घेतलं. मी ते कॅलेंडर घेऊन मी घरी गेली आणि रोजच्या नीतिनियमाप्रमाणे दुपारी 3 वाजता गाठी सोडवण्याची आईची मी ते कॅलेंडरवरती प्रार्थना घुटणे टेकून करत होती. आणि 2-3 दिवसानंतर काय चमत्कार, माझ्या शरीरावर 2016 पासून स्किन प्रॉब्लेम होता. एकदम लाल लाल होऊन यायचे रात्री आणि दिवस. तिथे बरं झालं तर दुसऱ्या ठिकाणी, तिथे बरं झालं तर डोक्यामध्ये असे खाज खुजली होत होते, बरेच नाही होत होते. पण ते कॅलेंडर वरती मी आईची गाठी सोडवणाऱ्याची आईची प्रार्थना केली आणि ते 2-3 दिवसानंतर हळूहळू पूर्णपणे बरं होऊन गेलं. त्याच्यासाठी मी अमला आईला धन्यवाद देतो. तसेच मी ते प्रार्थनामध्ये हे पण करत होती की माझे मुलाला लग्न होऊन 2 वर्ष झालेले आहेत आणि बाळाची सुनेला देणगी हवी. तर 15 दिवस नंतर तिने पण मला सांगितले की मम्मी मी प्रेग्नंट आहे. ते पण अमलाईचाच चमत्कार आहे. देवाचे आभार मानते, मदर मेरीचा आभार मानते, अमलाईचा आभार मानते आणि फादरांचा पण मी आभार मानते. थँक्यू जीजस. प्रभू तुम्हा बरोबर असो. आपल्यामध्ये कोणाला तरी पाचन क्रिया व्यवस्थित होत नाही म्हणून एक त्रास आहे. ज्यांना पाचन क्रियाचा तक्रार आहे त्या व्यक्तीला येशू आता स्पर्श करत आहे.
कोणाला तरी काकेच्या भागाच्या पाठीमागच्या भागामध्ये एक दुखणे आहे. त्यांच्या दुखणे या क्षणामध्ये प्रभूने पूर्णपणे दूर केलेला आहे. किडनी स्टोनच्या संबंधातील तक्रार असलेले कोणाला तरी प्रभूने पूर्णपणे आता मोकळा केलेला आहे. पायाच्या डोळ्याच्या भागामध्ये तक्रार असलेले कोणाला तरी प्रभूने आता स्पर्श केलेला आहे. कोणाला तरी चालताना त्रास होत आहे. पाय खेचून चालावं लागते. अशा प्रकारे पायाचा तक्रार असलेल्या एका व्यक्तीला नीट चालण्यासाठी परमेश्वर कृपा पुरवत आहे. श्वास घ्यायला त्रास आहे, उद्मरल्यासारखा होत आहे, अशा कोणाला तरी प्रभूने स्पर्श केलेला आहे. इंजेक्शन घेतल्यानंतर तब्येत बिघडलेले कोणतरी आहे, इंजेक्शन त्यांच्या शरीरामध्ये जमलं नाही किंवा एक दिलेले इंजेक्शन व्यवस्थित देण्यात आलं नाही, त्या व्यक्तीला इंजेक्शन द्वारे झालेल्या त्रासाच्या बंधनातून पवित्र आत्मा सोडवत आहे. कोणाच्या तरी एका डोळ्याचा आणि एका कानाचा आणि घशाच्या भागात त्रास आहे, त्या व्यक्तीला येशू बरेपणाचा दान देत आहे. प्रभू अनेक लोकांना सांगत आहे, परमेश्वर देत आहे, त्या कृपेचा तुम्ही तिरस्कार करू नका म्हणून. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.